कसबा गणपती हा पुणे शहरातील मानाचा पहिला गणपती मानला जातो. पुण्याची ग्रामदेवता म्हणून कसबा गणपती ओळखला जातो. कसबा गणपती हा पुणे महाराष्ट्रातील पहिला मानाचा गणपती किंवा सर्वात आदरणीय गणपती मानला जातो. या मूर्तीची स्थापना 1893 मध्ये झाली आणि ती पुण्यातील कसबा पेठ परिसरात आहे, जो शहराचा एक प्राचीन भाग आहे. याला गणपती बापूराव बेभान दरबार यांचे संरक्षण आहे आणि ते पुण्याचे प्रमुख दैवत मानले जाते. ही मूर्ती स्वयंनिर्मित असल्याचे म्हटले जाते. मंडळाकडून अनेक सामाजिक उपक्रम होत असतात. ती माहिती मंडळाच्या अध्यक्षांनी दिली. मंगलमूर्ती मोरया पुण्याचा ग्रामदैवत व मानाचा पहिला श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा आणि अध्यक्ष श्रीकांत शेटे आपल्या सगळ्यांचे स्वागत करतोय. 132 वर्षाची परंपरा लाभलेला असा हा गणेशोत्सव आणि या गणेशोत्सवाला धुमधडाक्यात सुरुवात झालेली आहे. आपण बघत असाल चांदीच्या सिंहासनावर पारंपरिक पद्धतीने श्री गजाननाची प्राणप्रतिष्ठापना झालेली आहे आणि पारंपरिक गणेशोत्सव साजरा करताना समाजाचं प्रबोधन कसा करता येईल याचं सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण म्हणजे श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. अत्यंत पारंपरिक गणेशोत्सव साजरा करताना आम्ही आता समाज जागृतीसाठी जे स्त्रियांवर अत्याचार होत आहेत तर मी स्त्री रक्षक अशी आपण आता संकल्पना राबवलेली आहे. इथे येणाऱ्या भाविकांना आपण शपथ घ्यायला लावतोय आणि स्त्रीचं रक्षण करण्यासाठी काय नेमकं करायला लागेल याच्या बाबतीत मार्गदर्शन करतो आहे. मंडळाचे कार्यकर्ते आणि भाविकही श्रद्धेने गणपती बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी आतुर असतात. माझं नाव चेतन अंडे देशमुख. मी कसबा गणपतीचा छोटासा कार्यकर्ता. आज आमच्या या गणेश उत्सवाला मी माझ्या बालपणापासून बघतोय, खूप मोठा प्रतिसाद आहे. आज गणपती बाप्पाला आतुरतेने लांबनं लोक येतात दर्शनासाठी. आज हे भाविक आमचे सगळे श्रद्धेचे स्थान म्हणून कसबा गणपती या मंडळाला मानतात. तरी आमच्याकडे या असे लहान शिशूला सुद्धा पहिल्याच वर्षी आम्ही प्रथमतः आमच्या एरियातला सदस्य म्हणून गणपती बाप्पाला घेऊन येत असतो. अशाप्रमाणे आमचा हा गणेश उत्सव आम्ही आनंदाने साजरा करतो. माझं प्रथम वर्ष मी माझ्या बेबीला घेऊन दर्शनासाठी बाप्पांच्या आली आहे आणि छान वाटलं येऊन दर्शनासाठी. गणेश भक्त मोठ्या उत्साहाने बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी कितीही मोठी रांग असली तरी तयार असतात. हेच या गर्दीला पाहिले की समजते.